नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपणाला पी विठ्ठल यांची ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे नावाची कविता पाहायची. मित्रांनो, पी विठ्ठल हे नाव तुम्हाला वेगळं वाटत असेल. पी हे काय आहे तर ती एक पद्धती होती जुन्या काळामध्ये. जसं श्री रामचंद्र, व्ही शांताराम, आपल्या परभणीचे लेखक बी रघुनाथ, ही तशी आपल्या जवळ असलेल्या आंध्रातल्या नावाची एक पद्धती होती. तसं हे पी विठ्ठल असं नाव त्यांनी घेतलेलं आहे. पी म्हणजे पवार. मग पवारच का लिहिलं नाही? जुनी टूम म्हणून ते घेतलंय का? तर नाही. अलीकडच्या काळात कदाचित आडनावांना जातीचं लेबल चिकटवल्या जात असल्यामुळं आणि त्यांना जातविरहित समाज अपेक्षित असल्यामुळं आपण ते आडनाव बाजूला ठेवूयात म्हणून त्यांनी पवारच्या ऐवजी पी असं केलेलं असावं. पण कवीचा बायोडाटा पाहायचा असतो तेव्हा ते आडनाव पाहावंच लागतं, परिचयात ते येतच असतं, म्हणून इथं ते आले. पण एरवी कवी म्हणून नेहमी पी विठ्ठल हेच नाव ते वापरत असतात. डॉक्टर विठ्ठल पवार असं त्यांचं नाव. जन्म 1975 साली झालेला आहे त्यांचा. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी या गावचे ते मूळचे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भाषा संकुलामध्ये सध्या ते मराठीचे प्राध्यापक आहेत. त्याशिवाय याच विद्यापीठामध्ये स्वामी रामानंद तीर्थ हे जे आपलं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्राचे देखील ते प्रमुख आहे. अत्यंत महत्त्वाचं असं हे पद आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत सुंदर असं काम करून दाखवलेलं आहे. त्यांचे 2 कविता संग्रह आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. पहिला माझ्या वर्तमानाची नोंद, तो 2011 साली प्रकाशित झालेला आहे, म्हणजे 10 वर्षापूर्वी. त्याची दुसरी आवृत्ती पण आता आलेली आहे. आणि त्यानंतर 1917 साली म्हणजे 3 वर्षापूर्वी त्यांचा दुसरा कविता संग्रह प्रकाशित झाला, एक शून्य मी. हे त्यांचे 2 कविता संग्रह. या 2 कविता संग्रहामध्ये मिळून त्यांची आतापर्यंतची कविता सगळी समाविष्ट झालेली आहे. या कविता संग्रहाच्या नावावरूनच आपणाला कवीची प्रकृती लक्षात येते. पहिल्याच कविता संग्रहाचं नाव आहे माझ्या वर्तमानाची नोंद. हा कवी वर्तमानाची नोंद घेणारा कवी आहे. भूतकाळात रमणारा, भूतकाळातल्या आठवणी उकरत बसणारा आणि स्मृतिरंजनामध्येच रमणारा असा हा कवी नाही आहे. वर्तमानाची नोंद घेणारा कवी आहे. माझं वर्तमान, माझ्या भोवती जे काही घडत आहे त्याला मी सामोरं गेलं पाहिजे, त्याला मी टक्कर दिली पाहिजे आणि त्याची नोंद माझ्या कवितेत मी केली पाहिजे, अशी त्यांच्या एकूण कवितेची प्रकृती त्यांच्या या नावावरूनच आपल्या लक्षात येते. दुसरा जो कविता संग्रह आहे त्यांचा एक शून्य मी. या संपूर्ण सृष्टीच्या पसारात एक शून्य मी असं पूर्वी अध्यात्मवादी लोक म्हटले होते. पण आता जी सगळी माणसांच्या जगण्यावर दडपणं येत आहेत त्या दडपणाच्या अर्थानं सुद्धा या सृष्टीच्या पसाऱ्यामध्ये आणि ह्या सगळ्या दडपणांच्यामध्ये मी कोण आहे तर मी एक शून्य आहे. पण ह्या शून्याला स्वतंत्रपणे जरी किंमत नसली तरी आकड्यांची किंमत वाढवण्याचं सुद्धा शून्यामध्येच महत्त्व असतं आणि शून्यच आकड्यांची किंमत वाढवत असतो. म्हणून तो इतका नगण्य देखील नाही. मी जरी एक शून्य असलो तरी मला तुम्हाला गिनतीत धरावं लागेल, मला तुम्हाला गणावं लागेल, मला तुम्हाला मोजावं लागेल, असा एक शून्य मी. म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या आणि यकश्चित असणाऱ्या पण तरीही स्वत्वाची जाणीव असलेल्या माणसाची अशी ही कविता. हे त्यांचे 2 कविता संग्रह, माझ्या वर्तमानाची नोंद आणि एक शून्य मी. त्यांचे 2 लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. एक करुणेचा अंतस्वर आणि दुसरा संदर्भ मराठी भाषा. करुणेचा अंतस्वर हे त्यांच्या एका सदराचं, वृत्तपत्रात त्यांनी लिहिलेल्या सदराचं लेखमालिकेचं संकलन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या कवितांच्या प्रमाणच चालू घडामोडींच्या संदर्भामध्ये जे आजचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये विवेचन केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. सध्यासुद्धा एका वृत्तपत्रामध्ये आपलं महानगर नावाच्या त्यांचं एक सदर लेखन सुरू आहे आणि अगदी आजचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला भिडण्याचं प्रामाणिक काम हे पी विठ्ठल नेहमी करत आलेले आहेत. संदर्भ मराठी भाषा याच्यामध्ये त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये केलेलं लेखन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी मराठी वाङ्मयाची समीक्षा पण केलेली आहे. जसं वैचारिक स्वरूपाचं, ललित स्वरूपाचं लेखन केले तसं समीक्षात्मक स्वरूपाचं लेखन पण त्यांनी केलेली आहे. त्यांची एक पुस्तिका आहे, अत्यंत महत्त्वाची पुस्तिका आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये देखील त्यांनी वर्तमानाची नोंद केलेली आहे की जागतिकीकरण, सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता असा हा त्यांचा दीर्घ निबंध आहे. त्याची स्वतंत्र पुस्तिका आहे. या निबंधामध्ये जागतिकीकरणामुळं, खाऊच्या धोरणामुळं समाजामध्ये जो बदल झालेला आहे
त्याच्यामुळं जे वास्तव समाजामध्ये निर्माण झालेलं आहे, त्या वास्तवाचं जे प्रतिबिंब मराठी कवितेमध्ये पडलेलं आहे, त्याचा आढावा घेणारा अत्यंत ताजा असा हा विषय घेऊन त्यांनी ही पुस्तिका लिहिलेली आहे ना. समकालीन मराठी कविता, त्याच्यानंतर मराठी कविता समकालीन परिदृश्य नावाचा एक जाडजूड असा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या समकालीन कवींचं प्रामुख्यानं, म्हणजे आधीच्याही कवीचं आहे पण समकालीन कवीचं प्रामुख्याने त्यांनी समालोचन केलेलं आहे. आपल्यासोबत आपल्या मागं पुढं मराठी भाषेमध्ये लिहिणारे जे महत्त्वाचे कवी आहेत त्या सगळ्यांची नोंद घेण्याचं, दखल घेण्याचं काम त्यांनी मराठी कविता समकालीन परिदृश्य या त्यांच्या समीक्षा लेखसंग्रहात केलेले. त्यांनी काही संपादनं केलेली आहेत. वाङ्मयीन प्रवृत्ती तत्वशोध नावाचा त्यांनी संपादित केलेला एक ग्रंथ आहे. विशाखा एक परिशीलन, ज्यांना ज्ञानपीठ मिळालं ते कुसुमाग्रज यांचा, ज्या संग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ मिळालं त्या विशाखा, ज्यानं स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात क्रांतिकारकाला प्रेरणा दिली, असा जो संग्रह आहे त्या संग्रहामधल्या कवितांचं परिशीलन करणारं एक संकलन त्यांनी संपादित केलेलं आहे, विशाखा एक परिशीलन या नावानं. त्याच्यानंतर ते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्राचे प्रमुख आहेत, त्या केंद्राच्या वतीनं त्यांनी अत्यंत 2 महत्त्वाचे ग्रंथ संपादित केलेले आहेत. त्यातला एक ग्रंथ आहे सर्वदर्शी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरा जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे. हे अत्यंत मौलिक असे संदर्भ ग्रंथ त्यांनी या अध्यासनाच्या वतीनं संपादित केलेले आहेत. आणि आपण ज्या विद्यापीठात शिकतो त्या विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवानिमित्त 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त शिक्षण वैध नावाचा अतिशय जाडजूड आणि ससंदर्भ अत्यंत महत्त्वाचा असा हा ग्रंथ शिक्षणाविषयी चर्चा करणारा त्यांनी संपादित केलेला आहे. असं संपादनाचं देखील महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळालेले आहेत. शासनाच्या आणि अनेक विद्यापीठाच्या कमिट्या, समित्यांवर अत्यंत महत्त्वाचं असं संशोधनाचं काम त्यांनी केलेलं आहे. आमच्या पिढीला आकलन न होऊ शकणारं आजचं जे समाज वास्तव आहे ते त्यांच्या कवितेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या पिढीच्या आणि तुमच्या वर्तमान पिढीच्या मधली जी पिढी आहे त्या पिढीचे पी. विठ्ठल हे प्रतिनिधी आहेत आणि त्या पिढीचं वर्तमान नोंदवण्याचं प्रामाणिक आणि अत्यंत महत्त्वाचं असं काम पी. विठ्ठल यांनी केलेलं आहे. त्यांच्या कवितेच्या संदर्भात दुसरे एक त्यांचे समकालीन कवी प्रवीण बांदेकर यांनी फार सुंदर लिहिलेलं आहे की ज्यांचे आजवरचे जगणे ग्रामीण अवकाशात तिथल्या कृषी केंद्रित जीवन संस्कृतीत गेले आहे, अशांची अचानक फोफावलेली जीवनमूल्ये आत्मसात करताना होणारी गोची पी. विठ्ठल यांच्या कवितेत प्रत्येकारिक पद्धतीनं आलेली आहे. फार सुंदर पद्धतीनं त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचे असे हे समकालीन कवी. त्यांची एक कविता ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे, ही तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. स्त्रीचा विचार करणारी, स्त्री केंद्रित अशी ही कविता आहे. आधी आपण ही कविता वाचूयात आणि मग त्या कवितेविषयीची चर्चा आपण करूयात. सुंदर कविता आहे. ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे. ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे. या पृथ्वीच्या अंगाखांद्यावरून अविरत धावणाऱ्या नद्या स्त्रीलिंगी आहेत. इथल्या साऱ्या साऱ्या भाषांचे आदिम स्वर स्त्रीलिंगी आहेत. भूक, भाकर आणि तुझी सृजनशील वाणी स्त्रीलिंगी आहे. तुझी त्वचेच्या आतली निरंतर भयभीत सळसळ स्त्रीलिंगी आहे. कोणत्याही एकाकी वृक्षाची विस्कटलेली सावलीसुद्धा स्त्रीलिंगी आहे. जमिनीची हिरवी ओल स्त्रीलिंगी आहे. समुद्राची गाज स्त्रीलिंगी आहे. मानव मुक्तीच्या रंगीबेरंगी प्रार्थना, गाणी आणि सुखदुःखाची हरेक कहाणी स्त्रीलिंगी आहे. रात्र, पहाट आणि प्रत्येक सळसळ स्त्रीलिंगी आहे. हवा स्त्रीलिंगी, प्रतिष्ठेची लालसा स्त्रीलिंगी, भीती स्त्रीलिंगी, भावना स्त्रीलिंगी, शपथ स्त्रीलिंगी, विहीर, लेणी, ठिपक्यांची नक्षीदार रांगोळी स्त्रीलिंगी, धुळीवरची निराश्रित पावलं आणि चिमूटभर दुःखाच्या निर्वाणानंतरच्या निरभ्र समाध्या देखील स्त्रीलिंगीच आहेत. खोल डोहात बुडून अदृश्य न झालेली गाथा स्त्रीलिंगी आहे. शुभशकुनाची वावटळ आणि तळघरातली अडगळ स्त्रीलिंगी, पापण्यांवरची तुडुंब झोप स्त्रीलिंगी, जाग स्त्रीलिंगी, क्षितिजाकडे झेपावणारी प्रत्येक दिशा स्त्रीलिंगी, करुणेची पवित्र बाराखडी आणि कोणत्याही आईची निस्तब्ध हाक स्त्रीलिंगी.
प्रत्येक उत्कट सदिच्छा आणि द्वेषाच्या जिभेवरून घसरलेली शिवी देखील स्त्रीलिंगी असते. आपुलकीची प्रत्येक मिठी सुद्धा स्त्रीलिंगी असते. राष्ट्राच्या साऱ्या सीमा आणि लोकशाहीच्या भव्य डोळ्यातली चमक स्त्रीलिंगीच असते. बुद्धाच्या अथांग डोळ्यातली करुणा असो की येशूची आंतरिक तगमग असो. बुद्धाच्या अथांग डोळ्यातली करुणा असो की येशूची आंतरिक तगमग असो, परकेपणाला जोडून ठेवणारी प्रत्येक व्याकुळ कवितासुद्धा स्त्रीलिंगी असते. तरीही तू माझ्या पुरुषाला का शरण जातेस प्रिये? तरीही तू माझ्या पुरुषाला का शरण जातेस प्रिये? तुमच्या लक्षात आलं असेल की ही सगळी कविता वाचत असताना सगळी यादी आहे, वस्तूंची, काही गोष्टींची यादी आहे आणि त्या प्रत्येक यादीला स्त्रीलिंगी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो शब्द मराठी भाषेमध्ये स्त्रीलिंगी आहे. मराठी भाषेमध्ये स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी असे शब्द आणि उभयलिंगी असे शब्द आपण म्हणतो. तर स्त्रीलिंगी शब्द कोणकोणते आहेत त्याची एक यादी कवीने दिलेली आहे. ती नुसती यादी दिलेली नाही, त्या शब्दांचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. कशासाठी? तर ती सगळी वैशिष्ट्ये स्त्रीमध्ये आहेत म्हणून. त्या सगळ्या वैशिष्ट्यांनी अवगुंठित स्त्री आहे, त्या सगळ्या वैशिष्ट्यांनी मंडित अशी स्त्री आहे. ही सगळी सामर्थ्य तिच्या अंगी आहेत म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची यादी दिलेली आहे. आणि मग शेवटच्या ओळीमध्ये या संपूर्ण वरच्या यादीला एक अर्थ येतो. या संपूर्ण वरच्या यादींचं एक तोल शेवटच्या ओळीमध्ये सांभाळला जातो की तरीही तू माझ्यातल्या पुरुषाला का शरण जातेस प्रिये? प्रिये हा शब्द स्त्रीला उद्देशून प्रेयसीच असा त्याचा अर्थ नाही. प्रेयसी गृहीत धरली तरी, पण तिथं तो प्रेमाची गोष्ट बोलत नाही आहे. तिथं तिला तिच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याची गोष्ट तो बोलतो आहे. त्याच्यामुळे ही प्रेम कविता नाही, सरळच आहे. स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाची, तिच्या थोरवीची आणि तिच्यातल्या गुणांची जाणीव करून देण्यासाठी हा कवी बोलतो आहे. एक काळ असा होता की स्त्रीला पुरुषांनी कायम दुय्यम दर्जाचं समजलं. त्याच्या विरुद्ध महात्मा फुलेंनी पहिला एल्गार केला मराठी भाषेमध्ये आणि बाहेर राजा राममोहन रायसारख्या लोकांनी. आणि महात्मा फुल्यांच्याच शिष्या आपल्या ह्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये स्त्री ही पुरुषांपेक्षा कुठंही कमी नाही, पण उलट काकणभर स्त्रीचा शब्द वापरायचा झाला तर पुरुषांपेक्षा ती काकणभर जास्तच आहे असं ताराबाईंनी पटवून दिलं होतं. त्याला आता 125 वर्ष होऊन गेली स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाला. जगात त्याचं कौतुक झालं, त्याचे अनुवाद झाले त्या ग्रंथाचे. छोटं पुस्तक आहे स्त्री पुरुष तुलना, म्हटलं तर पुस्तिका आहे 30-35 पानांची. मोठे मोठे संदर्भ ग्रंथ त्याच्यावर निर्माण झाले. तिथून स्त्रीच्या उद्गाराला सुरुवात झाली, तिथून स्त्रीच्या स्वत्वाच्या उद्गाराला सुरुवात झाली. आणि मग पुढं आपण पाहतो की ही परंपरा मोठी आहे. पुढं अनेक स्त्रियांनी, अनेक पुरुषांनी स्त्रीला कसं समतेनं वागवलं जायला पाहिजे त्याविषयी आंदोलनं केली, वैचारिक लेखन केलं, स्वतः काही कृती केल्या. महात्मा फुलेंनी स्वतः स्त्रीच्या संदर्भात, समतेची वागणूक देण्याच्या संदर्भात स्वतःच्या आयुष्याचं उदाहरण दिलेलं आहे. महात्मा फुले हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना कशी समतेची वागणूक दिलेली होती ते. त्याच्यामुळं हा पुढचा इतिहास खूप मोठा आहे. पण एवढं सगळं झालं तरी, स्त्रीच्या बाजूनं पुरुष उभा राहिला तरी, स्त्रीच्या मनात जी पारंपरिक दडपण आणि भीती आहे ते गेलेलं आहे काय? ते तिच्या रक्तात, ते तिच्या रंध्रात इतकं भिनलेलं आहे की पुरुषानं इतकी कव देऊनही, पुरुषानं एवढं अभय देऊनही ती संपूर्णपणे समतेनं स्वतः त्याच्याशी वागायला भीते. आणि म्हणून कवी म्हणतो की तरीही तू माझ्यातल्या पुरुषाला का शरण जातेस प्रिये? एक कविता आहे. स्वातंत्र्य जरी दिलं तरी स्त्री कशी लवून वागते ते. तुला मारली मी लाथ जरा कळवळलीस, माझा दुखावला पाय किती हळहळलीस. म्हणजे मी तुला लाथ मारली तर तू काय जरा कळवळलीस, पण तुला लाथ मारताना माझा पाय दुखावला त्याच्यामुळे उलट जास्त हळहळलीस. तुला मारली मी लाथ जरा कळवळलीस, माझा दुखावला पाय किती हळहळलीस. जरा उचलला डोळा, डोळे वाचले बाईला की, जरा उचलला डोळा किती लवलवलीस, माझ्या पुरुषी म्हणाला अशी सवे लावलीस. आणि मग शेवटी तो कवी म्हणतो, नको होऊस वाघीन हरिणही नको राहू. नको होऊस वाघीन हरिणही नको राहू. पहा टाकल आम्ही बाण तुझी भीती टाक पाहू. पहा टाकल आम्ही बाण तुझी भीती टाक पाहू.
ही जी स्त्रीच्या मनामध्ये समता देऊनही नकळतपणे दडून असलेली, तिच्या रक्तात मुरलेली ही जी कमीपणाची भावना आहे, त्या भावनेमुळं स्त्रीला स्वातंत्र्य देऊनही ती बरोबरीला येत नाही आहे. हा पुरुष असा आहे की तो संपूर्ण स्वातंत्र्य द्यायला तयार आहे, पण तरीही ती स्त्री जी आहे ती स्त्री मात्र लवतं घेते, नमतं घेते. म्हणून तो म्हणतो की तरीही तू माझ्यातल्या पुरुषाला का शरण जातेस प्रिय. सामर्थ्याची जाणीव पुरुष तिला करून देतोय. आणि ही सगळी जी यादी आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी कशा कशाची उदाहरणं दिलेली आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही सगळी पृथ्वीच स्त्रीलिंगी आहे. पृथ्वीचा तोलच स्त्रीलिंगी शब्दांनी सांभाळलेला आहे. म्हणून कवितेचं शीर्षकच आहे की पृथ्वी स्त्रीलिंगी आहे, पुरुषलिंगी नाही आहे. म्हणजे एवढं पृथ्वी, एवढं सामर्थ्य तिच्यात आहे हे दाखवून देण्यासाठी कवीनं लिहिलेली ही कविता आहे. पृथ्वी, नदी, भाषा, भूक, भाकर, वाणी, त्वचा, सळसळ, सावली, ओल, गाज, प्रार्थना, कहाणी, रात्र, पहाट, सकाळ, हवा, लालसा, भीती, भावना, शपथ, विहीर, लेणी, रांगोळी, धूळ, समाधी, गाथा, वावटळ, अडगळ, झोप, जाग, दिशा, बाराखडी, हाक, सदिच्छा, सिवी, मिठी, सीमा, चमक. बुद्धाच्या अथांग डोळ्यातली करुणा आणि येशूची आंतरिक तगमग. आणि शेवटी जी कविता कवी लिहितोय ती कविता हा शब्द देखील स्त्रीलिंगीच आहे अशी मोठीच्या मोठी यादी देऊन या प्रत्येकाचं सामर्थ्य, म्हणजे स्त्री कशी आहे तर पृथ्वी एवढी विशाल आहे, स्त्री कशी आहे तर नदीसारखी खळखळणारी प्रवाही आहे, स्त्री कशी आहे तर भाषेसारखी संपूर्ण समाजाचा तोल सांभाळून घेणारी आहे, भूक ही स्त्री आहे आणि भाकर ही स्त्री आहे, जगण्या मरण्याचा प्रश्न. वाणी, तुमची जी वाचा आहे, तुमच्या तोंडातून जो आवाज निघतोय, वाक, वाणी, ती सुद्धा शब्द स्त्रीलिंगी आहे. तुमची त्वचा स्त्रीलिंगी आहे. सळसळ, जी त्वचा संपूर्ण शरीराला तोलून धरते, ती स्त्रीलिंगी आहे. तुमच्या मनातली जी सगळी सळसळ आहे ती सळसळसुद्धा स्त्रीलिंगी आहे. आणि तुमची पडणारी सावली सुद्धा स्त्रीलिंगी आहे, ज्या सावलीमुळं अनेकांच्या जीवाला गारवा मिळतो. म्हणजे ह्या प्रत्येक शब्दांची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगत बसत नाही. म्हणजे इतकी सगळी वैशिष्ट्ये, इतकी सगळी गुणवत्ता स्त्रीमध्ये असतानासुद्धा स्त्री का बरं पुरुषासोबत समतेनं वागायला तयार होत नाही, असा प्रश्न कवीनं इथं विचारलेला आहे. आणि मित्रहो, इथं ही कविता संपलेली आहे. स्त्रीला स्वातंत्र्य देऊ पाहणारा, स्वतःच्या बरोबरीनं घेऊन जाणारा समतावादी पुरुष या कवितेमध्ये आहे. आणि स्त्रीला सुद्धा सामर्थ्यानं सोबत उभं राहण्याची विनंती करणारा, तिला सोबत घेणारा, तिच्यात काही कमी असेल, तिच्यात काही न्यूनगंड असेल तर तोही तिला जाणवून देणारा आणि असं तू वागू नकोस, माझ्या बरोबरीनं चाल, असं खांद्याला खांदा लावून घेऊन जाणारा जो पुरुष आहे तो पुरुष या कवितेमध्ये आहे. स्त्रीनं स्वातंत्र्याची मागणी केलीच होती, समतेची मागणी केलीच होती, पण एक असा पुरुषही पुढं आला की ज्यानं स्वतःहून समता देऊ केली, पण ती घेत नव्हती. तिला ते घेण्यासाठी योग्य बनवण्याचं कामसुद्धा पुरुषाचं आहे, याची जाणीव या कवितेतून आपणाला होते. इथं ही कविता संपते. पुढं अशीच एक आणखी कविता आपण पाहणार आहोत. नमस्कार.